कसं जगायचं, लढत लढत की कुढत कुढत, कसं जगायचं, रडत रडत की न्याय हक्कांसाठी भांडत. पण जर लढायचं असेल, सन्मानानं जगायचं असेल, तर तुमच्यासाठी जीवाला जीव देणारं कोण आहे, तुमचा आवाज उचलून धरणारं कोण आहे, याची तर तुम्हाला जाणीव पाहिजे. आज भरवसा टाकावा असा एकही पक्ष नाही. अपवाद फक्त एक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. माझ्या डोळ्यासमोरचा महाराष्ट्र, महाराष्ट्राबद्दलचं माझं स्वप्न, आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं हा महाराष्ट्र गरजेचा आहे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हेच फक्त मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये. मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे आणि त्यांनी निवडलेले त्यांच्या प्रत्येक विभागातील त्यांचे धडाडीचे सेनापतीच तुमची बाजू प्राणपणाने लढवू शकतात, तुमचा आवाज उचलून धरू शकतात, तुमच्या समस्या खऱ्या अर्थानं जाणू शकतात. परंपरेने आलेले पक्ष आहेत का आतापर्यंत लोकांनी त्यांच्यावरच विश्वास ठेवला, पण त्या लोकांनी खरोखर आमच्या भागाचा, आमच्या समाजाचा, आमच्या जिल्ह्याचा खूप खूप नुकसान केलं. आम्हाला 25 वर्ष त्यांनी मागे टाकले. आजला युवा पिढी काय, सर्व जनतेचं एकच म्हणणं आहे का आम्हाला कुठेतरी हा बदल घडवायचा होता, आणि बदल घडवणार तो फक्त राजसाहेब ठाकरे हाच एकच व्यक्ती आहे का तो बदल घडवू शकतो. आणि त्या माध्यमात मी त्यांचा एक सेनापती म्हणून माझे कर्तव्य आहे का मी जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघाचं म्हणा किंवा माझ्या भागाचं म्हणा मी कायापालट करून दाखवणार आहे, एवढं नक्की आहे. महाराष्ट्र महाराष्ट्र आपुला जय हो जय महाराष्ट्र. मनसेचे आमदार श्री रमेश रतन पाटील आणि ठाणे जिल्हा परिषदेत स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहणारे त्यांचे बंधू श्री प्रमोद उर्फ राजू रतन पाटील म्हणजे या भागातलं मनसेचं बुलंद नेतृत्व. यांचे वडील स्वर्गीय रतन पाटील म्हणजे कामगार चळवळीतील एक ज्येष्ठ नेते, त्यामुळे सामाजिक सेवेचा वारसा या घराण्यात पूर्वीपासूनच चालत आलेला. वडील पदाधिकारी होते, पण असं स्वतःसाठी पगार वाढून घेणं किंवा पर्टिक्युलर एकट्यासाठी ती कधी भावनाच झाली नाही त्या माणसाची. सगळ्यांच्या बरोबर आपण. आणि इथे नोकरीला लावताना साहेब काय झालं का 100% जे स्थानिक लोकांना आम्ही नोकऱ्या दिल्या, असे मायनॉरिटीवाले असे कधी बघितले ना. सगळे 18 वर्षाचे झाले, घरातनं उठवून त्यांना अक्षरशः आम्ही आणले, चला कामाला लागा, चला कामाला, असे करून इथं सगळे लोक गेली. वडिलांनी कधी शक्यपणे जमले नाही, आपल्याला पण जमणार नाही, तेच शिकवलं. वैयक्तिकरित्याही स्वतःचे पैसे खर्च करून जनसुविधेसाठी आणि लोककल्याणासाठी झटणारं असं हे व्यक्तिमत्व. आपल्या विभागातील तरुण, ज्येष्ठ आणि महिला यांच्या विकासासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या कामाची यादीच त्याची पावती देते. याशिवायही काही उल्लेखनीय आणि वेगळी कामं म्हणजे निवासी भागात लोकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याचा काही कोटींचा प्रस्ताव त्यांनी मंजूर करून घेतलाय. विभागातील तरुणांच्या गुणवत्तेला सर्वांगानं वाव मिळावा म्हणून करोडो रुपये खर्चून राष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम खोणी इथे उभारण्यात येणार आहे. त्यालाही मंजुरी मिळवून देण्यात यांचाच सिंहाचा वाटा. तरुणांच्या गुणवत्तेला संधी मिळावी म्हणून ग्रामीण भागात राहणारी ही मुलं मागे राहू नयेत यासाठी लाखो रुपये खर्चून ते त्यांच्यासाठी शहरी सुविधांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करीत असतात आणि म्हणूनच या विभागातील तरुणांचा वाढता पाठिंबा त्यांना असतोच. माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आजला सुद्धा बाहेरचे लोक सुद्धा माझ्या ग्रामीण भागातला कमी खेळाडू नाहीत, खूप चांगले प्लेयर्स आहेत सगळ्या टाईपची. मी काल माझ्या 26 जानेवारीने बघितलं, व्हॉलीबॉल मध्ये माझे, टेनिसमध्ये माझी मुलं पुढे, कबड्डीमध्ये माझे इकडची मुलं पुढे आहेत, स्पोर्ट्समध्ये कुठे कमी नाहीत.
बरेचसे मुलं स्विमिंगमध्ये आमची मुलं पुढे आहेत, पण त्यांना असं कुठे ते सोयी सवलती पाहिजेत की नाही, म्हणून ते हे करून. आणि क्रिकेटचं तर मुलं आहेच आमचं. हे सगळं बघून मी इथं जिल्हास्तरीय क्रीडा संकुलन तयार करतो. खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि इथल्या युवांना सगळ्या स्पोर्ट्ससाठी, सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी इथं प्राधान्य देईल आणि इथं सोयी करून देणार आहे. मोठं एक काम होऊन जाईल. महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि आरोग्य उपक्रमांद्वारा आपला विभाग सतत विकासोन्मुख ठेवणं हा या दोन्ही बंधूंचा एक कलमी कार्यक्रम आणि म्हणूनच उड्डाण पूल. 14 गावांची पाणी पुरवठा योजना, आरोग्य केंद्र या अंतर्गत कोट्यवधींची विकास कामं या विभागात होऊ शकली, तर अनेक प्रस्तावित आहेत. यापुढेही यापेक्षाही अधिक विकास कामं राबवण्याचा श्री रमेश आणि श्री प्रमोद पाटील यांचा मनसे मानस आहे. पण त्याला हवी आहे तुमची साथ. तुम्ही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची गरज आहे येत्या निवडणुकीत. कारण विकास आराखड्यांच्या नावाखाली कल्याण अंबरनाथ तालुक्यातील 27 गावांवर जी संक्रांत येणार आहे ती अतिशय भयानक स्वरूपाची आहे. या 27 गावांमधील रहिवाशांना देशोधडीला लावण्याचा MMRDAचा कुटील डाव कसा होता याची आपण थोडक्यात ओळख घेऊया. या विकास आराखड्याची नियमावली मराठी भाषेत प्रसिद्ध न करता इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे सर्वसामान्यांना ती कळू नये अशी MMRDAची इच्छा होती काय? जो विकास आराखडा बनवण्यास MMRDAनं 3 पेक्षाही जास्त वर्षे घेतली, त्यावर हरकती घेण्याची मुदत मात्र 30 दिवसांचीच ठेवली आणि खरा नियम 60 दिवसांची मुदत ठेवण्याचा आहे. म्हणजे सर्वसामान्यांना हा विकास आराखडा समजून घेऊन त्यावर हरकती घ्यायला वेळच मिळू नये अशी MMRDAची इच्छा होती का? ही जी 27 गावं आहेत त्यामध्ये हेदुटणे, खोणी, संदप, भोपर, काटई, माणगाव, निळजे, उसरघर, घारिवली यापैकी काही उदाहरणादाखल घेऊ. आराखड्यात दाखवल्याप्रमाणे त्याचा विकास केल्यास तो विकास नसून त्यांना भकास करणारा ठरेल. म्हणजेच हा विकास आराखडा नसून विकास आराखडा ठरेल. काय MMRDAने काय केलं आमच्याकडे आतापर्यंत? MMRDAच्या ताब्यात आम्ही 6 वर्ष आहोत. MMRDAने काय एकदा 25 लाख रुपये गावांना खर्च केला. तेव्हा गाजर दाखवला आम्हाला का दरवर्षी तुमच्यासाठी एवढा खर्च करू, तेवढा करतो, सुलभ शौचालय करू, हे करू, ते करू. कोणत्या सोयी दिल्यात? MMRDAने काय इथं केलं? फक्त अधिकार गाजवण्यापुरतं MMRDA आले. इथं कृतीने काहीही केलं नाही. MMRDAने काय केलं आमच्याकडे? धड आम्हाला ग्रामपंचायतीला कुठला अधिकार दिला नाही. ग्रामपंचायत सदस्य सरपंचाला काही अधिकार नाही. साधी NOC पण त्याला कोणी विचारत नाही. मग ते काय ग्रामपंचायतीला अर्थ ठेवला नाही. पण MMRDA जे आहे फक्त बोलायला आहे, कृतीने काही त्यांच्याकडे होऊ शकत नाही, अजूनही पुढे होऊ शकत नाही. MMRDAकडनं कोणतंही काम होऊ शकत नाही. त्यांची इच्छाशक्ती पण नाही, त्यांच्याकडे इतकी मॅनपॉवर पण नाही. या विकास आराखड्यामध्ये अनेक प्रकारच्या गफलती आहेत. उदाहरण क्रमांक 1, जिथे गुरचरण जागा आहेत तिथे आवश्यकता नसतानाही पोस्ट ऑफिस, कत्तलखाना अशा पद्धतीची आरक्षणं दाखवलेली आहेत. तर मौजे निळजे सारख्या गावात लोकांच्या राहत्या ठिकाणी गुरचरण जागेचं आरक्षण दाखवण्यात आलंय. उदाहरण क्रमांक 2, मौजे घारिवली आणि उसरघर इथली प्रीमियर कंपनीच्या परिमंडळातील जमीन ही वाणिज्य आणि रहिवासी वापरासाठी समाविष्ट केली गेली आहे. मौजे भोपर इथला संपूर्ण हरित पट्टा हा औद्योगिक वापरासाठी आरक्षित केला गेलाय. संपूर्ण पर्यावरणालाच हानी पोहोचवणारा हा प्रकल्प विकासाकडे नेणारा नसून विनाशाकडे नेणारा आहे.